नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी बोल या आपल्या चॅनलवर। ज्या बांधवांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेसाठी अर्ज केले होते त्यांच्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। सन 2023-24 आणि 2024-25 मधील मंजूर घरकुलांसाठी सरकारने तब्बल 10 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे। कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला आणि कोणत्या लाभार्थ्यांना याचा फायदा होणार, चला सविस्तर पाहूया। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने आज हा शासन निर्णय निर्गमित केला आहे। या निर्णयानुसार ज्या घरकुलांना यापूर्वी कार्योत्तर मान्यता देण्यात आली होती अशा एकूण 27,149 घरकुलांसाठी हा निधी उपलब्ध करून दिला आहे। जिल्हानिहाय निधीचे वाटप पुढील प्रमाणे आहे। जालना जिल्हा 6,943 घरकुलांसाठी सर्वाधिक 2,83,00,000 रुपये मिळाले आहेत। बीड जिल्हा एकूण 2,26,00,000 रुपये मंजूर झाले आहेत। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला 1,83,00,000 रुपये मिळाले आहेत। परभणी जिल्हा 3,643 घरकुलांसाठी 1 कोटी रुपये। सोलापूर जिल्हा 70 लाख रुपये दिले जाणार आहेत। लातूर जिल्हा 56 लाख रुपये मंजूर झाले आहेत। तसेच पुणे, सांगली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना अनुक्रमे 43 लाख, 24 लाख आणि 15 लाख रुपयांचा निधी या टप्प्यात मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, या शासन निर्णयाची अधिकृत PDF आणि सविस्तर माहिती जर तुम्हाला वाचायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी जी GR ची लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही ती डाउनलोड करू शकता। हा निधी बीम्स प्रणालीद्वारे थेट जिल्हा स्तरावर उपलब्ध करून दिला जाणार आहे, ज्यामुळे घरकुलांचे काम आता वेगाने पूर्ण होईल। तर मित्रांनो, घरकुलाचा हा निधी मंजूर झाल्यामुळे हजारो कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे। तुमचा जिल्हा या यादीत आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। ही आनंदाची बातमी गरजू बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। शासन निर्णयांच्या अशाच खात्रीशीर अपडेट्ससाठी मराठी बोल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह। धन्यवाद।